सगळी तयारी झाली आहे बॉस. आम्ही फक्त तुमच्या हुकुमाची वाट पाहतोय. विक्रम का बच्चा भी चंदनपूरला गेलाय बॉस. यही अच्छा मौका है. अशा शाळेपासून बंगल्याकडे जायला 2 रस्ते आहेत बॉस. त्यातल्या जवळच्या रस्त्यानं 10 मिनिटं लागतात जायला कारनं. कार तयार आहे. यस बॉस. सेम कार, लाल दिवे लावून. लाल दिव्याची कार आणि डेंजर डॉन. बहुत मजा आएगा. बॉस हुकुम कर दो. कब डालना है बॉम्ब? बॉम्ब दुपारी ठीक 4 वाजता. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. जा तुझी गाडी आली. 1 2 3 4. काका जाधव काका नाही आले? ते रजेवर आहेत. चल बस. काका हे कोण आहे? आपण कुठे चाललोय? गब्बास गब्बास म्हणतो ना. ओरडू नकोस. आवाज करू नकोस. सोडा मला. बाबा बाबा वाचवा. बाबा बाबा वाचवा. बाबा बाबा. डीएसपी प्रधान हियर. प्रधान मी कमिशनर राणे बोलतोय. सर. विक्रम आहे तिथं? यस सर. जस्ट अ मिनिट. विक्रम मुंबई कमिशनर साहेबांचा फोन आहे. हॅलो. येस सर. इन्स्पेक्टर विक्रम शिंदे स्पीकिंग. विक्रम मी काय सांगतोय लक्षपूर्वक ऐक. काहीही रिएक्शन देऊ नकोस. जस्ट लिसन. ओके. येस सर. विक्रम इकडे एक विलक्षण प्रकार घडलाय. तू ताबडतोब इकडे निघून ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येताना बजरंग बागडेला बरोबर घेऊन ये. पण सर दिस इज अन ऑर्डर. असेल त्या स्थितीत त्याला घेऊन ये. स्टार्ट इमिजिएटली अँड रीच बॉम्बे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके. राईट सर. ओके सर. प्रधान साहेब मला ताबडतोब निघायला हवं. अरे हे काय? आत्ता चला आणि लगेच निघालास पण? जायलाच हवं आई. कमिशनर साहेबांचा फोन होता. आता मग मी काय बोलणार? पण एकटाच जाणार आहेस का प्रियाला घेऊन जाणार आहेस? नाही नाही तिला राहू दे नाही ते हवं तर. पण मला त्या हवालदार बागडेला जरूर न्यावं लागेल. मुंबईला? होय. अरे उद्या तर त्याचं लग्न आहे. हो ना. आज तर त्याला हळद लागायची. काय चालले मजा. कसली मजा चालली. तोंडात हळद चालली माझ्या. तुझ्या तोंडात टाकतो हळद. थंडी वाजते. काय करताय बापरे. ते पहिलंच लग्न परत नाही लग्न करणार. अहो किती लावते हळद. थोडी शिल्लक ठेवा. वॉचमनचं लग्न आहे त्याला होईल. अहो माझा ऐका. बाजूला बस बस बस. अजून तोंडाला लावायचे. हे काय बघतात तुम्ही हळद वाटताय. मग माझ्या पोरीचं लगीन आहे. हळद ऐन वेळी कमी पडेल ना गो. वाटा वाटा व्यायाम करून घ्या. वाटा लावू नका महिना. दे. आणखीन एक कुमक आली वाटतं. अरे हळद संपली होती ना. संपली कुठे? अजून आहे ना. आहे ना. मग ती मला नको लावू. ती तूच पी आणि हो गोरी. अरे हळद लावा. अरे परमेश्वरा वाचव रे मला. आणि गुदगुल्या होत आहेत. अरे या द्रौपदी माझं वस्त्रहरण करतायत. वाचव रे. कुठे गेला हा? लग्नाला गेला काय? हवालदार बजरंग बागडे. बसले तुकडे. बजरंग बागडे. साहेब अरे साहेब अरे या साहेब. काय घेणार हळद दूध काय? बागडे तुला ताबडतोब माझ्या बरोबर यावं लागेल. काय ह्या अशा अवस्थेत? तू ज्या अवस्थेत असशील त्या अवस्थेत तुला मुंबईला घेऊन यायचा हुकूम आहे. मुंबईला? हो मुंबईला. चल ताबडतोब कपडे कर आणि निघ. विक्रम हा काय प्रकार आहे? सॉरी प्रिया मी माझी ड्युटी करतोय. इट्स ऑल राईट. पण उद्या त्याचं लग्न आहे. त्याला माझा नाईलाज आहे. अरे वा रे वा. असं कसं नाही लाज आहे? एकदा हळद लागली म्हणजे लागली. माहिती नाही का? हळद पूर्ण झाल्याशिवाय ताजी हळद लावा. हवालदार चल लवकर चल. विक्रम प्लीज आजचा दिवस नाही का थांबता येणार? तू मुंबईला फोन केलास तर? कम ऑन प्रिया. तुला काय वाटतं मला हे सगळं करताना आनंद होतोय?
पण माझा नाईलाज आहे. इट्स माय ड्युटी. पण असं काय काम आहे की बिचारा बजाला तू हळदीतनं घेऊन जातोयस? खरं सांगू, ते मलाही माहिती. मला कमिशनर साहेबांचा हुकूम होता की बजा ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत त्याला घेऊन जायचं. ए महिने तू रडू नको. अगं मी परत येतो की. हा ते काय मला माहित नाही. मी तुला जाऊ देणार नाही. मी आम्ही येतो तुझ्या संग. वस्ताद समजावं की हिला. अरे बापरे, रडू नको. मी येतो. अगं महिने रडू नको. महिने रडू नको, मी येतो. महिन्यावर लक्ष ठेवा. आबा महिने रडू नको का. सांभाळत गेला. महिने काळजी करू नको. मुंबईला गेला त्यासाठी मी केळ्याचा स्टॉल बघून ठेवतो. सर, मी विक्रम शिंदे बोलतोय. सर, मी आणि बजरंग बागडे आम्ही मुंबईत येऊन पोहोचलो आहोत. ठीक आहे, मी लगेचच निघतो. आपण निघूया मग. ओके सर. अरे बापरे, कमिशनर साहेब दिसतात. पोळ्या बाबा इकडनं घरी तर आंघोळ बिंघोळ करून चला बजरंग बागडे. सर, हवालदार बजरंग बागडे. एनिथिंग सिरियस सर? आताच काही सांगत नाही. कमा लेट्स गो. ओके सर. तू इकडे ये. मोठ्या गाडीत मी कशाला पुढे पुढे. साहेब दरवाजा कुठे आहे रे? इकडे आहे. चल रे चल. गुड मॉर्निंग सर. साहेब आतमध्ये आहेत. साहेब कुठे आलोय आपण? हे बघ बागडे, हा मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे. बाकी काय ते आत कळायचं. मुख्यमंत्र्याचा बंगला. मला 10% मध्ये फ्लॅट मिळणार. साहेब येत आहेत. हॅलो. हॅलो सर. सर, ज्याला चंदनपूरहून आणण्यासाठी आपण हुकूम दिला होता तोच हा हवालदार बजरंग बागडे. आणि बजरंग हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री. हा, मंत्री महोदय नमस्कार. नमस्कार. बरेच दिवस झाले तुम्हाला भेटायचं होतं. आमच्या गावचे मंत्री आहेत ना, ते 5 वर्षात एकदा येतात. गावात पाणी नाही, रस्ते नाहीत. यांना किती त्रास झाला. झाला की नाही? नाही झाला. हवालदार बागडे, चंदनपूरच्या शाळेतून डेंजर डॉननं जी 2 मुलं पळवली होती त्या दोन्ही मुलांना तुम्ही सोडवलं होतं. ते होय साहेब, होय. तीच कामगिरी तुम्हाला पुन्हा एकदा करावी लागणार आहे. मी नाही समजलो. हवालदार, डेंजर डॉननं यावेळी प्रत्यक्ष आमच्याच मुलाला पळवलंय. आमच्या गावातला मंत्री दर महिन्याला येतो, चौकशी करतो. पाणी 24 तास आहे, रस्ते चांगले आहेत, गावात शाळा आहेत, म्हणून तर मुलांना पळवलं. मी काय बोलू? माझं कमिशनर सर, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी अत्यंत गुप्त राहिली पाहिजे. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याच्या मुलाला पळवलं जात आहे. ही बातमी जर जनतेला कळली तर केवढा गोंधळ माजू शकतो. आणि म्हणूनच प्रेसला सुद्धा ही बातमी कळू दिलेली नाहीये. पण सर, त्याच्या शाळेचं काय? कपिल आजारी आहे. तो काही दिवस शाळेत येऊ शकणार नाही एवढंच कळवलंय. आता यापुढे कपिलला सोडवणं एवढं एकच मिशन तुम्हा दोघांसमोर राहील. बागडे, याची सगळी मुख्य जबाबदारी तुमच्यावर राहील. व्हॉट? विक्रम शिंदे तुम्हाला मदत करतील. पण सर, काय वाटेल ते करा. आकाश पाताळ एक करा, पण लवकरात लवकर कपिलला शोधून काढा. येस सर. साहेब ते हवालदार साहेब, मी हात जोडते, पदर पसरते, पण माझ्या मुलाला शोधून आणाल ना हवालदार साहेब? सांगा ना, माझ्या मुलाला आणाल ना तुम्ही? तुम्हालाच माझ्या रंग प्रसन्न आहे ना? सांगा ना हवालदार साहेब, तुम्ही आणाल ना माझ्या मुलाला? हे बघा बाई साहेब, नाही रे नाही, मी
बायसेप वगैरे कोणी नाही. मी फक्त एका मुलाची आई आहे. एकुलता एक मुलगा आहे रे माझा. 12 वर्षांनी कूस उचवली माझी. अंबाबाईच्या नवसानी मुलगा झाला मला. आता तो कुठे असेल, काय झालं असेल त्याच. हे बघा ताई, ताई म्हणालास ना मला, मी खरंच पदर पसरते तुझ्या पुढे. माझा मुलगा परत मला आणून दे रे. माझा कपिल मला शोधून दे. माझा मुलगा मला परत आणून दे रे. मी पाया पडते. शांत व्हा.